yeah! नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनेलवर पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत आहे. तर या वीकेंडला आम्हाला कुठेतरी फिरायला जायचं होतं. एवढा उन्हाळा आहे तर खूप प्रवासही करायचा नव्हता. मग सगळ्यात जवळचं ठिकाण कोणतं? तर मुंबई आणि अलिबाग याच्यामधलं एक निसर्गरम्य ठिकाण म्हणजे पॅन्ट्री. तर पॅन्ट्री ही एक नर्सरी आहे आणि त्याचबरोबर चविष्ट असं व्हेज जेवण मिळणारं एक रेस्टॉरंट. तर आतमध्ये गेल्या-गेल्या तुम्हाला सगळीकडे खूप सारी हिरवळ दिसेल. तर शांत, सुंदर आणि चविष्ट जेवण मिळणारं ठिकाण जर तुम्ही शोधत असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी इथल्या वातावरणाबद्दल बोलायचं झालं तर रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करतानाच खूप पॉझिटिव्ह आणि रिलॅक्सिंग फील होतं. आजूबाजूला भरपूर झाडं, हिरवळ आणि नैसर्गिक वातावरण असल्यामुळे शहराच्या गोंगाटापासून दूर आल्यासारखं वाटतं. फोटो काढण्यासाठी त्याचप्रमाणे तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण अगदी परफेक्ट आहे. यांचा प्रत्येक कोपरा न कोपरा खूप सुंदर पद्धतीने डिझाईन केलेला आहे. तर यांच्या मेन्यूबद्दल बोलायचं झालं तर यांच्याकडे भारतीय, कॉन्टिनेंटल आणि विविध प्रकारचे स्नॅक्स उपलब्ध आहेत. आम्ही मात्र सुरुवात केली मस्त थालीपीठपासून. त्यासोबत आलं होतं ताजं दही, हिरवी चटणी आणि खूप सारं तूप. तर इतकं टेस्टी होतं हे, तुम्ही ते गेलात तर थालीपीठ खायला मात्र नक्की विसरू नका. त्यानंतर आम्ही वडापाव ऑर्डर केले. वडापावसोबत त्यांनी छानपैकी शेंगदाण्याची चटणी दिली होती. हिरवी मिरची होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा वडा गरमागरम आणि क्रिस्पी असा सर्व्ह केला होता. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट माहिती तुम्ही इथे स्वतःचं पान स्वतः बनवून खाऊ शकता. त्यांनी स्वीटनेससाठी छान मध ठेवला होता, सोप ठेवली होती आणि हे जे पान होतं ते पण अगदी फ्रेश होतं. पोटभर नाश्ता केला आणि त्यानंतर आम्ही पडलो पॅन्ट्रीमध्ये चक्कर मारायला. तर पॅन्ट्री ही नर्सरी महाराष्ट्रातील प्रसिद्ध वनस्पती नर्सरींपैकी एक आहे. येथे घरगुती, सजावटी, फुलझाडे, फळझाडे तसेच लँडस्केपिंगसाठी जी विविध प्रकारची रोपं लागतात ती सुद्धा उपलब्ध आहेत. इथल्या नर्सरीचं जे वातावरण आहे ते अतिशय हिरवंगार, थंड आणि एकदम शांत आहे. इथे अनेक पर्यटक अलिबागच्या प्रवासात जाताना किंवा तिकडून परत येताना आवर्जून थांबतात. इथे त्यांनी लहान मुलांसाठी खेळण्यासाठी छोटासा पार्क देखील बनवला आहे. तिथे आरणाने आणि लिलीने मनसोक्त खेळण्याचा आनंद उपभोगला. म्हणजे कसं तुमच्या करमणुकीसोबत त्यांचीही करमणुकीची काळजी पॅन्ट्री यांनी घेतलेली आहे. पॅन्ट्रीमध्ये तुम्हाला विविध प्रकारची फळझाडे, फुलझाडे, घरातील इनडोअर प्लांट्स, सॅक्युलंट्स अँड कॅक्टस, त्याचप्रमाणे औषधी, मसाल्याची झाडे, शोभेची आणि लँडस्केप झाडे आणि जलवनस्पती अशा विविध प्रकारची रोपं इथे तुम्हाला मिळतील. अतिशय टवटवीत आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांची काळजी घेतलेली आहे. त्यामुळे तुम्ही इथून ज्या वनस्पती घेऊन जाताल, ते खराब होणार नाही याची गॅरंटी मात्र ते तुम्हाला नक्की देतात. आणि या वनस्पतींच्या किमतीबद्दल विचारताल तर अतिशय अफोर्डेबल रेंजमध्ये आहेत. तुम्हाला कोणत्याही नॉर्मल नर्सरीमध्ये ज्या किमतीमध्ये हे प्लांट्स मिळतात, त्याच किमतीत तुम्हाला ते येथे मिळतील. पॅन्ट्रीमध्ये त्यांनी अजून एक खास प्रकारचा सेक्शन डिझाइन केला आहे. तो म्हणजे हे जुन्या टाईपचं जे फर्निचर असतं, ज्याला आपण विंटेज कलेक्शन म्हणतो. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कपबोर्ड्स, साइड टेबल्स, वॉचेस, त्याप्रमाणे फ्लॉवर पॉट्स, सिटिंग अरेंजमेंट, सोफा सेट सगळं काही ठेवलं आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही हे अगदी अफोर्डेबल प्राईसमध्ये विकतही घेऊ शकता.
इथली आवडलेली अजून एक गोष्ट म्हणजे इथे त्यांनी पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय केली आहे. मातीचे मडके त्यांनी जागोजागी ठेवले आहेत, ज्याच्यामध्ये थंड आणि स्वच्छ असं पाणी आहे आणि तुम्ही हे पाणी तुमच्या लहान मुलांना देखील विश्वासाने देऊ शकता. अजून पॅन्ट्रीबद्दल सांगायचं झालं तर इथे मोठे बोन्साय कलेक्शन आहे. रेडीमेड टेरेटियम आहे, ज्याच्यामध्ये काचेतील मिनी गार्डन त्यांनी बनवलेलं आहे. दुर्मिळ आणि विदेशी प्रकारच्या वनस्पती आहेत. विविध प्रकारचे पाम, बांबू, त्याचप्रमाणे हंगामी फुलांची रोपं देखील तुम्हाला मिळतील. जर तुम्हाला भाजीपाल्यामध्ये इंटरेस्ट असेल, तर इथे टोमॅटो, मिरची, वांगी याची देखील रोपे तुम्ही इथून खरेदी करू शकता. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या बिया, सेंद्रिय खते, कंपोस्ट, कुंड्या त्यामध्ये मातीच्या आहेत, सिरॅमिक आहेत, फायबर आहेत, वनस्पतींची औषधं आहेत, वेगवेगळ्या प्रकारची तेलं, त्याचप्रमाणे गार्डन डेकोरेशनच्या वस्तू जर तुम्हाला घ्यायच्या असतील, तर त्या देखील इथे तुम्हाला अतिशय कमी किमतीमध्ये मिळतील. इथली बसण्याची जी व्यवस्था आहे ती पण खूप आरामदायक आहे. तुम्ही आता व्हिडिओमध्ये जो सेक्शन बघताय तिथे त्यांनी छान एक पाळणा ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये बसून तुम्ही तासनतास गप्पा मारू शकता आणि तुमच्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करू शकतात. अगदी तुम्ही मित्रमंडळी जरी आलात तरी इथे बसण्याची उत्तम सोय आहे आणि इथलं जे वातावरण आहे ते पण खूप थंडगार आणि एकदम रिफ्रेशिंग आहे. नेचर्स गॅलरी हे गो ग्रीन नर्सरीमधील एक खास विभाग आहे. इथे फक्त झाडच नाही तर घरं आणि गार्डन सजावटीच्या अनेक आकर्षक वस्तू तुम्हाला मिळतात. तर सजावटीच्या सिरॅमिक आणि फायबर कुंड्या, हँडमेड पॉट्स, प्लांटर्स, आकर्षक अशा मूर्ती आणि इतर शोपीसेस, त्याचप्रमाणे गार्डनसाठी फाउंटन, वॉटर फीचर्स, सजावटीचे लॅम्प्स, लॅटर्न्स, भिंतीवर लावण्याचे डेकोरेटिव्ह आयटम्स, त्याचप्रमाणे पक्ष्यांसाठी बर्ड फीडर, बर्ड बाथ, टेरेरियम, मिनी गार्डन सेट, कृत्रिम गवत आणि आउटडोअर गार्डन फर्निचर सुद्धा अवेलेबल आहेत. तुम्ही जर गिफ्टिंगसाठी काही बघत असाल तर त्याचेही विविध ऑप्शन्स इथे आहेत. इव्हिनिंगला आम्हाला फिरून खूप भूक लागली. त्यानंतर आम्ही त्यांची पाणीपुरी ट्राय केली आणि ती खूप छान होती. आता उन्हाळ्याचे दिवस होते त्यामुळे त्यांच्याकडे स्पेशालिटी होती ती म्हणजे मँगो मस्तानी आणि खरं सांगायचं तर अगदी आंब्याचा रस आणि आईस्क्रीम एकत्र खाल्ल्याचाच फील येत होता. हे दोन्हीही पदार्थ अतिशय सुंदर आणि टेस्टी होते. तर तुम्ही कधी पॅन्ट्रीला आलात तर इथल्या रेस्टॉरंटमधील जेवण नक्की ट्राय करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय.